हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी चाललेली आहे आमच्या गावाला, म्हणजे उरुळी कांचनला. तर आईच्या इथला मुक्काम संपलेला आहे 2 दिवसाचा, आणि 2 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. बहीण पण 2 दिवस होते, बहीण पण निघाली. तर 2 दिवस वाटलं गेल्यासारखं. 2 दिवस कसं गेलं काही समजलं नाही. काय चाललंय या दोघांच? काय हात फडकून वय पुढं बसण्यासाठी इथं बांधण्यात चालले ते दोघांचे. हा, कुणाचा छप्पा आणि कुणाचा काटा? तुझा छप्पा तुझा. हा, लय शहाणी बादशाह असल्यासारखी. कसली भारी वाटते ना. तर आता आम्ही आलेलो आहोत आईच्या इथून आमच्या इकडे, म्हणजे आता उरुळी कांचन मध्ये आहोत. आणि एसटी मध्ये आम्हाला येण्यासाठी आज जागा सापडली होती, पण फार लास्ट चष्टावर जागा होती. त्याच्यामुळे मग व्हिडिओ काय घेतलेला नाही आहे एस टीमध्ये, कारण मला एवढं लास्ट सीटावर बसल्याच्या नंतरनं असं उमलत होतं, उलटी आल्यासारखं होत होतं, आणि डोकं पण खूप दुखायला लागलं होतं. त्याच्यामुळे मी तिथे एस टीमध्ये व्हिडिओज घेतला नाही. डोळं झाकून जे बसले ते डायरेक्ट उरुळी कांचनमध्ये आल्यावरच उतरले, आणि मग त्याचा वेट करत तिथं बसलो होतो. नंतरनं ते आल्यावर मग आम्ही गाडीवर बसून घरी निघालो होतो. आणि आमची घरची रानातली जी मेथी टाकलेली होती 2-3 दिवसापूर्वी, ती जळाली होती. त्याच्यामुळे पुढे मग धन्याचं बी घेतलं होतं. आणि मग ते घरी आल्यावर मी रानात बघायला गेले तर खरंच मेथी जळालेली होती. हे म्हटले मला मेथी जळाली, पण मला काही विश्वास बसलेला नव्हता. आणि इथून जाऊन आम्हाला तिकडे जायचं होतं, कुपन घेण्यासाठी थांबायचं होतं. तर ते बोलले, ही बघा आता आमच्या इथली वळतीच्या कोपऱ्यावरून आमच्या गाव दाखवत होते, पण एवढं काय स्पष्ट दिसत नाही आहे इथून. मग तिथून आल्याच्या नंतर ना आम्ही थांबलो होतो खालच्या तरड्यात कुपान घेण्यासाठी. आणि आम्ही लांबच थांबलो होतो, कारण तिथे खूप गर्दी होती, म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या पुढे थांबलो होतो, मी आणि आर्य नानू. आमच्या खालच्या गावात तिथे बघा भैरवनाथाचं मंदिर होतं. मग कुपन घेतलं. कुपन घेतल्याच्या नंतर ना घरी आलो. हा, जाऊ दे. तर बघा आता आलेली घरी आईच्या इकडनं उरुळीतून यायला, हे म्हणजे उरुळीतून घरी यायला हे न्यायला आले होते. आता घरी आलोय, तिथं कुपन घ्यायला थांबलो होतो थोड्या वेळ. आणि घरी आल्यावर म्हटलं आता 2-3 दिवस झाले मेथी उगवली का नाही ते पण नाही बघितलं, म्हणून आलते बघायला. पण काय होतंय, कधी कधी झिमझिम येते तर कधी ऊन पडतंय. आणि मग ती झिमझिम आली, त्याच्यावर मेथीवर दैवर पडलं आणि लगेच ऊन पडलं की ती मेथी जळून जाते. त्याच्यामुळं हो का इथं तरी दिसते ह्या वाप्यात तरी थोडी थोडी, पण इकडं बघा मेथीच राहिली नाही. कुठंतरी सगळं वापस सपाट झालं इथं बघा. मेथीच राहिली नाही, सगळी जळून गेली आहे. 1-2 वाप्यात तेवढी चांगली आहे, बाकीच्या वाप्यातनी ना मेथीच नाहीये. मेथीच राहिली नाही कसलीच, सगळी जळून गेली आहे मेथी. मग आता येताना उरुळीतून आम्ही धन घेऊन आलोय, धन टाकायसाठी. आणि ह्या बघा, ह्या एका वाप्यात, ह्या 2 वाप्यात चांगली दिसते मेथी. एवढी नाही जळलेली आहे, पण पातळ आहे, म्हणजे अशी एवढी जळलेली नाही. आणि इकडं तर काहीच नाही, सगळं वापस सपट झालं. तर काहीच नाही राहिलं त्याच्यात, सगळी मेथी जळून गेली आहे. ती म्हटलं की धन घ्यायचं, तर मी म्हटलं कशाला घ्यायचं, उरुळीत होते, उरुळीत न्यायला आलते. तर बोलले की मेथी सगळी जळून गेली. म्हणून मी घरी आल्या काय केलं, बघायला आले मेथी आली का नाही नीट, का खरंच जळाली सगळी का मुद्दाम म्हणतात. तर मी बघायला आले तर बघते तर खरंच सगळी जळले, काहीच राहिलं नाही, थोडीच राहिली. त्याच्यामुळे ते बोलले की आता ही काढायची, म्हणजे आता राहणारच नाही, एवढीच राहिली. आणि त्याच्यामध्ये बघा आता सध्या किती ऊन आहे, लय ऊन आहे. आणि कधी कधी झिमझिम होते, दैवार त्याच्यावर पडले की लगेच ऊन पडतंय, पाऊस येतोय लगेच ऊन पडतंय. त्याच्यामुळे ती मेथी थोडी पण राहणार नाही, थोडी आता सध्या सुद्धा. मग आता त्याच्यामुळे धन आणलंय टाकायला, तर आता धन टाकायचंय. अशा दिवसात मेथीला बाजार असतो, पण मेथी टाकल्यावर नीट येत नाही. ज्याची नीट येते त्याचा पैसाच होतो चांगला. पण आमची तर काय नाही आली, आमची तर सगळी जळून गेली, कारण पावसाची झिमझिम झाली की ऊन पडतंय. आणि मग आता आली होती बघायला मेथी, ते म्हटलं की पाणी मारून घे. तर म्हटलं आता गावंड्याने 2 दिवसात काय केलं ते पण बघा. 2 दिवस मम्मीच्या शेतात होते ना मी,
तर काय नाही केलेलं गवंड्यांनी. आम्ही गेल्यावर परत फक्त मुरुम भरला त्याच्यात. किती ऊन आहे माग, सूर्य कसा आहे, त्याच्यामुळे मेथी राहिली नाही, सगळी गेली मेथी. इथं चाललंय पाणी मारायचं. मी मोटर चालू केली ती पाणी माराय, पण म्हटलं मेथी कशी आली आधी बघून येते. आर्यनला म्हणलं तोपर्यंत तू पाणी मार. बघा ते सगळं सपट केलं, दाखवते. हे दाबू नको नाही. बघा हे सगळं सपाट केलंय. आता त्यांनी ह्याच्यावर ते चोपले, सगळं सगळं सपाट करून घेतलं. आता मी पाणी मारते. नीट मारतोय का दादू? ह्याला आता काय पाणी मारायला इथं पडायची काय वर्ग ही नाही, भीती नाही. पाणी मारता वगैरे येतं ह्याला, पण त्याला जास्त पाणी मारावं लागतंय. वल्ल बांधकाम असल्यामुळे. सोड बा, इकडे बघा सगळं सपाट कसं केलंय. नको मी मारते. हात हात दू. बर बर, हा मारते. हा रे, आज आम्ही एसटीत आलोय आज पण, म्हणजे माघारी येताना पण. हा हा मारती बाळा. हा एसटीत आज बसायला जागा गावली, आणि मम्मीच्या इथे जाताना एसटीत काय जागा सापडली नव्हती बसायला. असं जागा सापडली का तुला बसाय एसटीत? सापडली एसटीत बसायला जागा? आज आम्ही बसून आलो एसटीत उरुळी कांचन पर्यंत. मग तिथून आमचे पप्पा न्यायला आलते, आहे का नाही र? पप्पा न्यायला आलते ना. आणि मग घरी आलो. घरी आल्यावर आवरलं, खाल्लं पिल्लं थोडंफार, कारण येताना काही खाऊन आलो नव्हतो. स्वयंपाक म्हणजे जेवून आलतो घरून, पण असं नाही कुठे थांबलो नव्हतो हॉटेलवर एसटी वगैरे, त्याच्यामुळे काही घेतलं नव्हतं खायला. त्याच्यामुळे घरी आले आता थोडंसं खाल्लं. मग बघायला आले रानात. आता पाणी मारते. आता 5 वाजले ते, तर तरी सुद्धा एवढं ऊन आहे, लय ऊन लागतंय. आणि इकडे सगळं आता सपाट काम इतकं आले बघा, सगळं सपाट केले. बघा आता पहिली मोटर होती ती अर्धाची, त्याच्यामुळे पाणीच मारत नव्हतं. म्हणून मी एकदा मुरुम मधल्यावर मोठी मोटर चालू करून पाणी मारलेलं दाखवलं होतं. आता एकची मोटर बसवली. आता काय पाणी मारायला वाटत नाही बघा, पटपट पाणी मारायचं पण उरकतं. तर चला आजच्या पुरता मी हा इथंच व्हिडिओ एंड करते. जर माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऑल करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ अपलोड झाल्याचं, आणि लगेच तुम्ही पण बघचाल. तर चला सगळ्यांना बाय बाय, घ्या काळजी. दादू बाय बाय कर.